मित्रांनो नमस्कार. आपणा सर्वांना होळी या सणाच्या आणि रंगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीमध्ये जे काही 5 घटक आहेत यंदा यावेळेस की कॉन्स्टेबल असेल, चालक आहे, बँड्समन आहे, SRPF आहे, तर या सर्वांसाठी सामान्य ज्ञान म्हणजे GK किंवा जनरल नॉलेज हा घटक, तर या घटकाची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे बरेचदा आपण गोंधळात पडतो की अभ्यासाची दिशा काय असावी आणि कोणकोणते अभ्यास घटक असावेत. करण्याची व्याप्ती तर खूप मोठी आहे, तर मग त्या दृष्टीने आपण सर्व अभ्यास घटकांचा उपघटकांचा देखील विचार या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओ थोडासा मोठा असेल परंतु आपल्या अभ्यासाला म्हणजे जनरल नॉलेजच्या अभ्यासाला नक्कीच दिशा देणारा असेल. तर जनरल नॉलेजमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो तो म्हणजे करंट अफेअर्सचा म्हणजे चालू घडामोडीचा. आता चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा यासंबंधी एखादा वेगळा व्हिडिओ आपल्याला करावा लागेल. तर या ठिकाणी लक्षात घ्या की 2024च्या चालू घडामोडी करायच्या म्हणजे फक्त जानेवारी नंतरच्या करून चालणार नाही, तर 2023च्या देखील घडामोडी आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 2023 असो 2024 असो त्यामध्ये एखादी जर घटना अशी घडलेली असेल जिचा संदर्भ आधीच्या वर्षात लागत असेल, उदाहरणार्थ तुम्ही घ्या की जागतिक व्यापार संघटना असेल आणि त्या संदर्भात एखादी घटना जर यावेळेस घडली तर आपल्याला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना होण्याआधी त्यामध्ये तिचे स्वरूप काय होते, मग गॅट आले, मग गॅट करार कधी अस्तित्वात आला, WTO ची स्थापना कधी झाली, मग WTO चे प्रमुख सध्या कोण आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला घ्यावी लागते. म्हणजेच 2024 मध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन संबंधी एखादी घटना घडली तर तिच्या संदर्भातला सर्व पूर्वीचा अभ्यास देखील आधी घडलेला आपल्याला करावा लागतो. म्हणून चालू घडामोडी हा देखील एक प्रकारे सामान्य ज्ञानाचाच अभ्यास ठरतो. तर त्यासंबंधी एखादा वेगळा व्हिडिओ आपण जर सांगितला तर आपण करूयात की चालू घडामोडीमध्ये देखील मग आपण कसं फोकस करायचं ते. तर या ठिकाणी आपण पाहू की आपण भारतात राहतो आणि महाराष्ट्र राज्यात राहतो, म्हणजेच आपल्याला भारत आणि महाराष्ट्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील घटना, घडामोडी, इतिहास, भूगोल, आर्थिक बाबी, राजकीय बाबी यांचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर आपण टप्प्याटप्प्याने सर्व घटक उपघटक पाहूयात या व्हिडिओमध्ये. तर भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो, तर भारतासंबंधी काही महत्त्वाच्या नोंदी असतील, तुम्हाला या बाजूला ते दिसत असेल टेबलमध्ये, तर तुम्ही ते पाहून घ्या. तर ही सर्व माहिती तुम्हाला कोणत्या पुस्तकामध्ये मिळेल ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल. तर या ठिकाणी महत्त्वाच्या नोंदी म्हणजे काय, तर मग या ठिकाणी आपल्याला भारताच्या संदर्भात कोणत्या घटकांवर कोणत्या बाबींवर हमखास प्रश्न विचारले जातात त्याची माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ कर्कवृत्त असेल, मग ते भारताच्या किती राज्यातून जातं, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय भूसीमा म्हणजेच भारताची भूसीमा जी आहे ती कोणकोणत्या देशांशी संलग्न आहे, किती देशांशी संलग्न आहे, कोणत्या देशाची सर्वाधिक लांबीची आहे, कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची आहे, या प्रकारची माहिती आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. घटक राज्य व त्यांच्या राजधान्या, विशेषतः जे घटक राज्य किंवा केंद्रशासित म्हणजे संघराज्य प्रदेश चर्चेत असेल मग त्यांच्या राजधान्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. नवीन घटक राज्यांची निर्मिती म्हणजे आता जर झाली तर ती किंवा मग अलीकडील काळात जे घटक राज्य निर्माण झालेली आहेत म्हणजे मग ते कदाचित गेल्या वर्षी असतील, त्याच्या आदल्या वर्षी असतील किंवा 4-5 वर्षाखालचे असतील, त्यासंबंधी देखील माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यानंतर भारतीय सीमेवरील राष्ट्र व संलग्न घटक राज्ये म्हणजे या ठिकाणी आपण आंतरराष्ट्रीय भूसीमा पाहिल्या तर मग या भूसीमा ज्या राज्यांच्या आहेत आणि त्या मग कोणत्या देशांशी संलग्न आहेत त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे समजा जर बांगलादेशची सीमा भारतातील कोणकोणत्या राज्याला लागलेली आहे याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर समुद्रकिनारी राज्य म्हणजे भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यापैकी मग सर्वाधिक लांबीचा किनारा कोणत्या राज्याला आहे या प्रकारची माहिती. त्यानंतर प्रमुख बंदरे, वनांची माहिती, भारताच्या संदर्भात हवामानाचे प्रकार, मग भारताचं हवामान कोणत्या प्रकारचं आहे, भारताच्या हवामान प्रकाराची वैशिष्ट्ये काय आहेत या प्रकारची माहिती. मृदेचे प्रकार, भारत हा एक विशाल देश आहे त्यामुळे त्यामध्ये हवामानामध्ये मृदेमध्ये अनेक प्रादेशिक बदल आपल्याला दिसून येतात, मग त्याचाही अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. विविध पर्वत व सर्वोच्च शिखरे, भारतामध्ये विविध पर्वत आहेत, हिमालय असेल, अरवली असेल, विंध्य पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे, निलगिरी पर्वत आहे, मग या पर्वतामधली सर्वोच्च शिखरे देखील अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रमुख खिंडी म्हणजे आपल्या हिमालय पर्वतातील वेगवेगळ्या खिंडी त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. प्रमुख नद्या, भारतामधल्या नद्यांच्या उपनद्या, नदीकाठची प्रमुख शहरे, प्रमुख प्रकल्प, धरणे, प्रमुख नैसर्गिक सरोवरे, प्रमुख खनिजे व स्थाने, प्रमुख उद्योगधंदे, प्रमुख उद्योग संस्था, रस्ते वाहतूक, रेल्वे मार्ग. या ठिकाणी भारतामधील विविध रेल्वे मार्ग म्हणजे ब्रॉड गेज, मीटर गेज, नॅरो गेज त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतातील रेल्वे विभाग, हवाई वाहतूक,
आंतरराष्ट्रीय विमानतळे भारतामधील त्यांची नावे लक्षात घेणं गरजेचं आहे। विशेषतः नवीन विमानतळे जर स्थापन झालेली असतील तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। राष्ट्रीय जलमार्ग, सर्वात मोठा जलमार्ग कोणता आणि संबंधित नद्या वगैरे यांची देखील माहिती घेणं गरजेचं आहे। अणुसंशोधन संस्था यावर हमखास प्रश्न येतो। अणुऊर्जा विकास, अणुविद्युत प्रकल्प, अंतराळ विषयक संस्था, अंतराळ संशोधन व विकास म्हणजेच काय तर या ठिकाणी इस्रो असेल आणि मग आपण जे उपग्रह प्रक्षेपित करतो त्यांची दिनांक, वेळ, त्यानंतर आपण त्यासाठी वापरलेलं प्रक्षेपक यान आणि मग त्याची वैशिष्ट्ये अशी विविध माहिती, त्याचे उपयोग देखील विचारले जाऊ शकतात। चांद्रयान 3 असेल अशा प्रकारची माहिती देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे या ठिकाणी। त्यानंतर भारताचं जे संरक्षण दल आहे त्यातील समकक्ष पदसंरचना या ठिकाणी तुम्ही तो टेबल पाहू शकता। तर या प्रकारची माहिती म्हणजेच भूदल प्रमुख, त्याच्या समकक्ष नौदल प्रमुखाच्या व्यक्तीला काय म्हटलं जातं आणि वायुदल प्रमुखाच्या व्यक्तीला काय म्हटलं जातं, त्या पदाला काय म्हटलं जातं याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। भूदलाचे प्रभाग, नौदलाचे प्रभाग, हवाई दलाचे प्रभाग, प्रमुख सैनिकी प्रशिक्षण संस्था, भारतीय क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, विशेषतः अलीकडील काळात ज्याच्या चाचण्या घेतलेल्या जातात अशा क्षेपणास्त्रांची नावे, त्यांचा पल्ला आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। प्रमुख संरक्षण साहित्य निर्मिती संस्था, त्यानंतर मग लोकसंख्या, लोकसंख्येची वैशिष्ट्ये यावर एखादा दुसरा प्रश्न विचारला जातो, पण आता ही 2011 नंतर झालेली नाहीये, त्यामुळे आपल्याला तीच माहिती पाहणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने। त्यानंतर ही जी आहे ती भारताच्या संदर्भातील विशेष माहिती आहे, तर ती कोणती, तर विविध मानचिन्हे भारताची, त्यानंतर प्रमुख जमाती भारतामधल्या आदिवासी जमाती जे असतात त्यांची नावे, त्यांचे प्रदेश लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कधी कधी त्यांची वैशिष्ट्ये देखील विचारली जातात। नंतर स्थलांतरित शेतीचे प्रकार, भारतातील सर्वप्रथम, त्यानंतर विशेष माहिती म्हणजे भारतात सर्वप्रथम कोणकोणत्या ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या असतात त्या संदर्भातली माहिती, भारतातील प्रसिद्ध ठिकाणे, ज्योतिर्लिंग क्षेत्रे, त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असणारी भारतातील ठिकाणे, प्रमुख राष्ट्रीय उद्याने, प्रमुख अभयारण्ये, प्रमुख व्याघ्र संरक्षित क्षेत्रे म्हणजेच टायगर प्रोजेक्ट किंवा व्याघ्र प्रकल्प, त्यातल्या त्यात नवीन म्हणजे अलीकडील काळात जे काही प्रकल्प किंवा उद्याने, अभयारण्ये स्थापन होतात त्यांची माहिती, त्यानंतर टाकसाळी म्हणजे नोटांचे छापखाने, त्यांचे ठिकाणे आणि तिथं काय छापलं जातं हे देखील विचारलं जातं। त्याचबरोबर प्रमुख वाद्य आणि वादक या संदर्भातली देखील माहिती आपल्याला विचारली जाते। त्यानंतर शास्त्रीय नृत्य व नर्तक त्यांची नावे देखील गरजेचं आहे आणि विविध राज्याशी संबंधित असलेले नृत्य देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आदिवासी नृत्य व लोकनृत्य, त्यानंतर विविध राज्यातील ई गव्हर्नन्स सेवा त्यांची नावे, भारतातील विविध क्षेत्रांशी संबंधित क्रांत्या यावर हमखास प्रश्न विचारला जातो। त्यानंतर पशुधन भारतातलं म्हणजे कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारच्या गायी, म्हशी वगैरे वगैरे प्रजाती आपल्याला आढळतात, शेळी असेल, गायी असतील, म्हशी असतील त्यांच्या, त्यानंतर फळांच्या विविध जाती, त्यानंतर दूरदर्शन, वृत्तसंस्था, प्रमुख वृत्तपत्रे आणि चित्रपट क्षेत्रासंदर्भातली देखील माहिती अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे भारतातील पहिला रंगीत चित्रपट असेल, बोलपट असेल किंवा मुखपट असेल या प्रकारची माहिती, दूरदर्शन कधी सुरू झालं, भारतातील शासकीय वृत्तसंस्था कोणत्या आहेत, अशा या प्रकारची विविध माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे। डाक सेवा त्या संबंधीची माहिती, पिनकोड क्रमांक, आता यावरही प्रश्न विचारला जातो कधी कधी की पिनकोड क्रमांकामध्ये जी किती क्रमांक असतात आणि प्रत्येक क्रमांकाचा मग वेगवेगळा अर्थ काय होतो, तो आपल्याला काय दर्शवतो, त्यासंबंधी प्रश्न विचारला जातो। सुरक्षा व्यवस्थेसंबंधी माहिती, राजकीय पक्ष व त्यांची निवडणूक चिन्हे, आता यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे कारण आता इलेक्शन आहेत। त्यानंतर भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे आतापर्यंत होऊन गेलेले, मग काही कारणांनी जर एखादी बाब चर्चेत असली तर त्यावर तो प्रश्न विचारला जातो। उच्च पदस्थानासंबंधी विशेष माहिती म्हणजेच भारताचे पहिले पंतप्रधान, पहिले लोकसभा अध्यक्ष या प्रकारची माहिती देखील या ठिकाणी विचारली जाते। महिला संबंधीची देखील विशेष माहिती म्हणजे भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती, प्रथम महिला पंतप्रधान असतील, प्रथम महिला निवडणूक आयुक्त असतील या प्रकारची, आणि विविध जे मान्यवर आहेत त्यांची समाधी स्थळे, त्यांची नावे देखील विचारली जातात आपल्याला। तर या प्रकारे भारतासंदर्भात या सर्व घटकांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतर इतरही अनेक घटकांचा अभ्यास करावा लागतो, अर्थविषयक, कृषीविषयक, आपण पुढे पाहत जाऊयात ते। आता महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्रावर आपल्याला विशेषत्वाने प्रश्न विचारले जातातच। तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती व पुनर्रचना आपल्याला माहित पाहिजे की महाराष्ट्र राज्य कधी स्थापन झालं, द्वैभाषिक महाराष्ट्र राज्य, त्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री या प्रकारची माहिती देखील आपल्याला विचारली जाते। त्यानंतर महत्त्वाच्या नोंदी या ठिकाणी तुम्हाला त्या पाहता येतील, या आपल्या समोर पाहिजे म्हणजे महाराष्ट्राचा राज्य पक्षी असेल, राज्य मासा असेल, राज्य फुलपाखरू असेल या प्रकारची माहिती। महाराष्ट्राच्या सीमेवरील राज्य कोणते आणि ती कोणत्या दिशेला आहेत याची माहिती घेणं आपल्याला गरजेचं आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्हे, नवनिर्मित जिल्हे, त्यानंतर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग कोणते,
आणि राजकीय नकाशा महाराष्ट्राचा देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे, कारण आपल्या ते डोळ्यासमोर असलं म्हणजे आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देणं सोपं जातं आणि आपल्याला आकलन होतं प्रत्येक गोष्टीचं. महाराष्ट्रातील महसुली किंवा प्रशासकीय विभाग मग ते किती आहेत, कोणकोणते जिल्हे त्यात समाविष्ट आहेत, कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत या प्रकारची माहिती. त्यानंतर महाराष्ट्रातील तालुके, प्रमुख शिखरे, डोंगर, टेकड्या, प्रमुख पठारे, वने. मागच्या परीक्षेमध्ये डोंगर टेकड्यावर प्रश्न आलेला होता. त्यानंतर प्रमुख नद्या व उपनद्या, प्रमुख नद्यांची उगम, त्यांची लांबी, कोकणातील खाड्या, खाड्यांची नावे, त्यांच्याशी संबंधित जिल्हे याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी विचारली जाते. नद्यांच्या संगमावरील ठिकाणे, नदीकाठची प्रमुख ठिकाणे, प्रमुख धबधबे, महत्वाची धरणे व जलाशय व प्रकल्प, त्यांची नावे विचारली जातात. किंवा एखादं धरण आहे त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाचं नाव आपल्याला विचारलं जातं. जसं पैठणचं जे धरण आहे जायकवाडी, त्यामुळे तयार झालेल्या जलाशयाला नाथसागर म्हटलं जातं. यावरही प्रश्न विचारला जातो. गरम पाण्याचे झरे कोठे आढळतात, त्यांची नावे, सरोवरे आणि तलावे, त्यांचे देखील नाव आपल्याला विचारलं जातं. प्रमुख घाट महाराष्ट्रातील, त्याची माहिती विचारली जाते. त्यानंतर महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणते याची देखील माहिती आपल्याला विचारली जाते. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक त्या जिल्ह्यांचा, त्या विभागाचा विचारला जातो. विशेषतः चालक पोलीससाठी ते आपल्याला याचा अभ्यास करावा लागतो, परंतु इतरही जनरल पदांसाठी देखील याची माहिती विचारली जाते. प्रमुख लोहमार्ग महाराष्ट्रातून जाणारे, त्यानंतर बंदरे कोणकोणती आहेत, किती आहेत, प्रमुख विमानतळे महाराष्ट्रातील, त्यानंतर मग महाराष्ट्रातील जे पंचायत राज आहे, स्थानिक स्वराज्य संस्था त्यासंबंधीची माहिती, महानगरपालिका किती आहेत, नवी कोणती आहे, अलीकडे जालना महानगरपालिका निर्माण करण्यात आली याची माहिती विचारली जाते. महाराष्ट्रातील पंचायत राज म्हणजे ग्रामीण स्वशासन संस्था, म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यासंबंधी विविध माहिती. आणि मग अलीकडील त्यातले बदल म्हणजे सरपंचाची निवड असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल त्याची निवड कशी होते, आणि त्यांचे जे काही पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी आहेत, ग्रामसेवक असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल, याबाबतची माहिती तर 100% विचारली जाते. त्यानंतर मग ग्रामसभा म्हणजे काय, ग्रामसभेचं महत्व विचारलं जातं. महाराष्ट्रातील नागरी स्वशासन संस्था, यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यावरही माहिती विचारली जाते त्याप्रमाणेच. त्यानंतर प्रशासकीय संरचना, ग्रामीण पोलीस परिक्षेत्रे, पोलीस आयुक्तालय याची तर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, की किती पोलीस आयुक्तालय आहेत, कोठे कोठे आहेत, ही सर्व माहिती आपण अभ्यासणं गरजेचं आहे. प्रमुख कृषी उत्पादने महाराष्ट्रातील, त्यानंतर गड व किल्ले, जलदुर्ग, समुद्र तटीय किल्ले, महत्वाची बेटे, अष्टविनायक तीर्थक्षेत्रे, देवीचे 3.5 शक्तिपीठे, ज्योतिर्लिंगांची स्थाने, प्रसिद्ध दत्तक्षेत्रे, खंडोबाची देवस्थाने, महाराष्ट्रातील इतर तीर्थक्षेत्रे या संबंधीची माहिती देखील परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यानंतर संतांची जन्मस्थाने, विविध संत जे काही असतील त्यांची जन्मस्थाने देखील विचारली जातात. संत सत्पुरुषांची समाधीस्थाने, पंचतीर्थ, गुंफा, मंदिरे म्हणजेच लेण्या, सागर तट, पुळणी किंवा चौपाटी त्यांची नावे, थंड हवेची ठिकाणे कोठे कोठे आहेत त्यांची नावे विचारली जातात. प्रमुख वन्यजीव अभयारण्ये यावर 100% प्रश्न विचारलाच जातो. त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प, राज्यातील विद्यापीठे, प्रमुख संशोधन संस्था, विद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे औष्णिक असेल, अणुविद्युत प्रकल्प असेल, जलविद्युत प्रकल्प असेल या संदर्भातली माहिती विचारली जाते. महाराष्ट्राचे संयुक्त प्रकल्प, संयुक्त म्हणजे काय तर इतर राज्यांशी संयुक्तरित्या महाराष्ट्राने जे प्रकल्प सुरू केले त्यांची नावे. त्यानंतर प्रमुख खनिज उत्पादक जिल्हे, प्रमुख उद्योगधंदे त्यांची ठिकाणे, लघु उद्योग, शासकीय उपक्रम, विशेष माहिती म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या संदर्भातली काही विशेष माहिती आहे. तुम्हाला या ठिकाणी तो टेबल दिसत असेल. लोकसंख्या महाराष्ट्राची ही देखील 2011चीच आहे माहिती, पण तो आपल्याला लक्षात ठेवणं काही गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्त्री पुरुष प्रमाण महाराष्ट्राचं किंवा घनता, साक्षरता या प्रकारची माहिती. नंतर महाराष्ट्राचे होऊन गेलेले सर्व मुख्यमंत्री आणि मग त्यांच्या संदर्भात काही अलीकडे घटना घडलेली असेल तर त्या संदर्भातली माहिती देखील आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर खूप महत्वाचा आणि आपल्याला 100% चांगले मार्क मिळवून देणारा जो पार्ट आहे तो आहे भारतीय राज्यघटनेचा. तर भारतीय राज्यघटनेचा हा जो भाग आहे त्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात आणि आपण थोडा जर अभ्यास केला काळजीपूर्वक तर आपल्याला त्याची उत्तरं देखील नक्की देता येतात. तर राज्यघटनेसंदर्भातल्या महत्वाच्या नोंदी तुम्हाला या ठिकाणी तो टेबल दिसत असेल तर तुम्ही तो पाहून घ्या. नंतर राज्यघटनेतील तरतुदी, विदेशी स्त्रोत म्हणले तर मग म्हणजे राज्यघटनेतील ज्या तरतुदी आहेत म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रपतीची तरतूद असेल, आणीबाणीची तरतूद असेल तर या तरतुदी घेण्यासाठी कोणत्या परकीय स्त्रोत किंवा परकीय देशांच्या घटनेचा
आधार घेतलेला आहे, पण त्याला आपण म्हणायचे विदेशी स्रोत म्हणून. त्याचबरोबर राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये आहेत, राज्यघटनेचे भाग किती भाग आहेत आणि भागांची माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर राज्यघटनेच्या अनुसूची, ज्याला परिशिष्टे देखील म्हटलं जातं. त्यानंतर राज्यघटनेतील महत्वाचे अनुच्छेद म्हणजेच कलमे, याची माहिती असणं गरजेचं आहे. विशेषतः एखादं कलम त्यावेळेस चर्चेत असलं आपल्या परीक्षेच्या काळात किंवा त्याच्या आधी 2-4 महिने, तर त्यावरही माहिती विचारली जाते. त्यानंतर मूलभूत हक्कांची माहिती किती प्रकारचे आहेत आणि त्यांची सर्व माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला वाटलं तर आपण या चॅनलवरती ही सर्व माहिती किंवा त्या संबंधीचे व्हिडिओ करू, अभ्यास करूयात आपण. प्राधिलेख म्हणजे काय, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, उच्च पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा, उच्च पदस्थांची निवृत्तीची वयोमर्यादा किंवा कार्यकाल या संदर्भातली देखील माहिती विचारली जाते. घटनात्मक व इतर उच्च पदस्थांचा कार्यकाल या संदर्भातली देखील माहिती परीक्षेमध्ये विचारली जाते आपल्याला. त्यानंतर शपथ व राजीनामा प्रक्रिया म्हणजेच एखाद्या पदस्थाला, म्हणजे उदाहरणार्थ राज्यपालाला कोण शपथ देतो आणि मग राज्यपालाने आपला राजीनामा कोणाकडे द्यावा. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असेल, त्याला शपथ कोण देतो, त्याने राजीनामा कोणाकडे द्यावा, या संदर्भातली माहिती आपल्याला असणं गरजेचे, कारण त्यावर प्रश्न विचारला जातो. विशेषतः एखाद्या वेळेस एखाद्या राज्यपालाने जर राजीनामा दिला तर आपल्याला कोणी राजीनामा दिला असंही विचारलं जातं किंवा मग कोणाकडे द्यावा, त्याला शपथ कोण देतं असंही विचारलं जातं. त्यानंतर संसदेसंदर्भातली माहिती म्हणजेच लोकसभा, राज्यसभा, त्यांची रचना या संदर्भातली माहिती विचारली जाते. पहिल्या लोकसभेतील पक्षनिहाय स्थिती यावरही माहिती असणं गरजेचं आहे. निवडणुकीची खर्च मर्यादा, आता विशेषतः हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. लोकसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा, विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा, लोकसभेची निवडणूक. त्यानंतर लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व, महाराष्ट्रातील महिला खासदार, त्यांची संख्या विचारली जाऊ शकते, त्यांचे मतदारसंघही विचारलेले आहेत. त्यामुळे ही सर्व माहिती आता आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि विशेषतः आता 2024 म्हणजे 18व्या लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात त्यानंतर आपली परीक्षा होणार असल्यामुळे त्या संदर्भातली सर्व अपडेटेड माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण या चॅनलवरती माहिती वेळोवेळी अपडेट करत राहूया. त्यानंतर संसदीय समित्या, त्यातल्या त्यात लोकलेखा समिती असेल, लोक अंदाज समिती असेल, उपक्रम म्हणजे सार्वजनिक उपक्रम समिती असेल, या संदर्भातली माहिती विचारली जाते. संसदेतील राज्यवार प्रतिनिधित्व म्हणजे प्रत्येक राज्याला संसदेमध्ये किती जागा आहेत, त्यानंतर राज्यसभेत किती जागा आहेत याची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्य विधिमंडळ, यामध्ये 2 ग्रहांचा समावेश होतो, विधानसभा आणि विधान परिषद. परंतु विधान परिषदेची निर्मिती प्रत्येक राज्यात केली जात नाही. मग विधान परिषदेची निर्मिती करण्याची प्रक्रिया आणि किती राज्यात ती आज मितीला अस्तित्वात आहे यावर प्रश्न आलेले आहेत आणि वारंवार येत असतात, त्यामुळे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विधानसभेची रचना, विधान परिषदेची रचना याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. विधानसभेच्या जागा म्हणजे प्रत्येक राज्यात विधानसभेच्या जागा किती आहेत. मग आता प्रत्येक राज्याच्या जरी आपण नाही पाठ केल्या तरी एखादं राज्य चर्चेत असलं काही कारणाने परीक्षेच्या काळात त्याआधी, तर मग त्यावर माहिती विचारली जाऊ शकते की त्या राज्यात किती जागा आहेत. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातल्या जागा असतील, त्यानंतर सर्वात अधिक जागा असणारं राज्य कोणतं, सर्वात कमी जागा असणारं राज्य कोणतं यावर माहिती विचारली जाते. विधान परिषदेच्या जागा, विधान परिषद किती राज्यात आहे आणि त्यांच्या जागा हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. विविध उच्च पदस्थांची नवी वेतने म्हणजे अलीकडील त्यात काही बदल झाला असला तर त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर भारतातील न्यायालयीन संरचना, भारतातील एकेरी न्यायव्यवस्था म्हणजे काय, न्यायालयाची संरचना कशा प्रकारची आहे, न्यायाधीशांची संख्या, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, आपल्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांची नावे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असे विविध प्रश्न विचारले जातात. न्यायालयाचे अधिकार, त्यावरही प्रश्न विचारले जातात. मग भारतातील न्यायव्यवस्थेचे एकात्मिक स्वरूप, भारतातील उच्च न्यायालय, महत्वाचे खटले, त्यानंतर या ठिकाणी महत्वाच्या घटना दुरुस्त्या, अलीकडे केलेल्या घटना दुरुस्त्या विचारल्या जातात. पूर्वीच्या महत्वाच्या म्हणजे उदाहरणार्थ 42वी घटना दुरुस्ती असेल त्यावरही माहिती विचारली जाते. त्याचबरोबर एखादी घटना दुरुस्ती केली आणि ती सर्वोच्च न्यायालयाने रद्द वगैरे केली तर त्यावरही माहिती विचारली जाते. त्यानंतर राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टातील अधिकृत भाषा किती आहेत, कोणत्या आहेत या संदर्भातील माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतर भारतातील प्रशासकीय सेवा, ज्याला आपण लोकसेवा म्हणतो, मग त्या कोणकोणत्या आहेत तर अखिल भारतीय सेवा म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, IAS आपण म्हणतो, त्यानंतर केंद्रीय सेवा आणि राज्य सेवा या संदर्भातील माहिती देखील असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर पंचायत राज, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले मंत्रिमंडळ यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारे आपण राज्यघटनेतील उपघटक पाहिले. त्यानंतर आता पाहू की इतिहासामध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. तर इतिहासामध्ये भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात करावा लागतो, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, त्याचबरोबर जागतिक इतिहासातीलही काही प्रमुख घडामोडींचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं.
या ठिकाणी भारतीय इतिहासातील काही महत्वाच्या बाबी आहेत, प्राचीन कालखंड आहे त्यातील काही महत्वाच्या गोष्टी विचारल्या जातात, मध्ययुगीन कालखंडातल्या विचारल्या जातात, आधुनिक कालखंडातल्याही विचारल्या जातात, त्याचबरोबर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, वेदकालीन साहित्य संपदा त्यावर प्रश्न आलेले आहेत, बौद्ध धर्म असेल, गौतम बुद्धांचा जीवनक्रम, प्राचीन बौद्ध महापरिषदा, जैन धर्म, जैन महापरिषदा, शीख धर्मासंबंधी प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. त्यानंतर प्रमुख प्राचीन भारतीय राजवटी त्यांची नावे विचारली जातात, ज्याप्रमाणे राष्ट्रकूट घराणे असेल, सातवाहन घराणे असेल यावरही माहिती विचारली जाते. प्रमुख मध्ययुगीन भारतीय राजवटी, छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, त्याचबरोबर भारतीय इतिहासातील प्रमुख लढाया, भारतात आलेले युरोपियन, स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने यावर देखील प्रश्न विचारले जातात. 1857च्या उठावातील विविध नेते, प्रमुख क्रांतिकारक, ब्रिटिशकालीन भारतातील सुधारणा व कायदे, 1919चा कायदा असेल किंवा मग 1909चा कायदा असेल त्यांची नावे विचारली जातात. प्रमुख संस्था व संघटना, स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये विविध संस्था आणि संघटना भारतात स्थापन झाल्या होत्या, त्यांची नावे, कार्य, त्यांच्या मार्फत प्रकाशित होणारे नियतकालिके, वृत्तपत्रे यांची माहिती विचारली जाते आपल्याला. भारतीय स्वातंत्र्य युद्धाच्या आणि समाज सुधारणेच्या काळातील वृत्तपत्रे व नियतकालिके, स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रमुख नोंदी आणि जागतिक इतिहासातील ठळक नोंदी, उदाहरणार्थ बोस्टन टी पार्टी असेल, या प्रकारची माहिती आपल्याला विचारली जाते. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध समाज सुधारक होऊन गेले, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचे जन्म व मृत्यू आणि त्यांच्या ग्रंथ संपदा यावर देखील आपल्याला माहिती परीक्षेमध्ये 100% विचारली जाते. त्यामुळे त्याचा अभ्यास करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आता यानंतर पाहूयात आपण आपलं जग या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजेच त्याची माहिती आणि वैशिष्ट्ये. तर जगाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टींवर, मग भौगोलिक असतील, ऐतिहासिक असतील, त्यावर प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी आपण महत्वाचे घटक पाहूयात. इतिहासाचा तर आपण मागच्या प्रकरणामध्येच विचार केलेला आहे. तर या ठिकाणी पाहूयात की जगाच्या संदर्भात कोणकोणते आणखी महत्वाचे घटक आपल्याला अभ्यासावे लागतात इतिहासाशिवाय. तर पृथ्वीवरील खंडभाग, किती खंड आहेत, कुठे आहेत आणि त्या खंडभागांची वैशिष्ट्ये यावर माहिती विचारली जाते. कोणता देश कोणत्या खंडभागात आहेत, एखादा देश चर्चेत असला, उदाहरणार्थ युक्रेन चर्चेत आहे, इस्रायल चर्चेत आहे, मग ते कोणत्या खंडात आहेत, अशा प्रकारची माहिती विचारली जाते. नकाशा देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे खंडांचा. त्यानंतर विविध खंडातील प्राकृतिक विशेष, प्रमुख महासागर, प्रमुख महासागरी गर्ता, त्यांची नावे, ठिकाणे देखील विचारली जातात. प्रमुख बेटे, त्यानंतर समूह बेटे म्हणजे द्वीपसमूह, प्रमुख सामुद्रधुनी, प्रमुख सागरी कालवे म्हणजे सागरी मार्ग, प्रमुख सरोवरे, सर्वाधिक वनक्षेत्र असलेले देश कोणते आहेत ते विचारलं जातं. प्रमुख नद्या, त्यानंतर प्रमुख धबधबे, प्रमुख द्वीपकल्पे, प्रमुख वाळवंटी प्रदेश, सहारा वाळवंट असेल किंवा गोबी वाळवंट असेल, गोबी हे शीत वाळवंट आहे. आकारमानाने सर्वात मोठं वाळवंट कोणतं, तर सहारा वाळवंट आहे. भारतातील वाळवंटाचं नाव काय, तर थरचं वाळवंट, ते कोठे आहेत या प्रकारची माहिती. त्यानंतर जगातील सर्वोच्च पर्वत शिखरे, माउंट एव्हरेस्ट असेल आणि इतरही शिखरे असतील त्या संदर्भातली माहिती विचारली जाते. जर एखाद्या गिर्यारोहकाने एखादं शिखर सर केलं, विशेषतः भारतातील महिला गिर्यारोहक असेल किंवा पुरुष गिर्यारोहक असेल, त्यांनी एखादं शिखर दुसऱ्या खंडातलं जर सर केलं तर मग ती माहिती आपल्याला या ठिकाणी विचारली जाऊ शकते. त्यामुळे आपण चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये सतत चौकस आणि जागरूक असणं अतिशय गरजेचं आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर जगाचे प्रमुख नैसर्गिक विभाग, सवाना प्रदेश असेल, ध्रुवीय प्रदेश असेल, या संदर्भातील माहिती देखील असणं आपल्याला गरजेचं आहे. प्रमुख वन प्रकार, त्यानंतर उदरनिर्वाही शेती पद्धती म्हणजे भारतातील जी आपण म्हणतो झूम शेती आहे, त्याच प्रकारच्या शेती जगातही चालतात, त्यांची नावे माहित पाहिजे आपल्याला. काही देशांच्या राजधान्या, विविध समूह राष्ट्रे, महत्वाच्या सीमारेषा, त्यानंतर आकारमानाने सर्वात मोठे देश, लोकसंख्येने सर्वात मोठे देश. मग यात अलीकडे मोठा बदल झालेला आहे, तो तुम्हाला माहित असला पाहिजे. लोकसंख्येने सर्वात मोठा देश, त्यानंतर प्रमुख देशांची चलने, विविध देश व त्यांचे शेअर निर्देशांक म्हणजे त्यांची नावे, म्हणजे भारतात जसं सेन्सेक्स आहे त्या प्रकारे. प्रमुख देशांची संसदगृहे, प्रमुख राष्ट्रचिन्हे, काही देश व अधिकृत दस्तऐवज त्यांचे, त्याला काय म्हटलं जातं, जसं व्हाईट पेपर असेल, या प्रकारची नावे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर विविध देशांचे प्रमुख व त्यांच्या निवासस्थानांची नावे, भारताच्या, रशियाच्या, अमेरिकेच्या, या प्रकारे. प्रमुख देशांच्या गुप्तचर संस्था, त्यांची नावे पाहिजे आपल्याला, जसं इस्रायलची मोसाद आहे, भारताची रॉ आहे, या प्रकारे. प्रमुख राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या, काही देशांचे राष्ट्रीय खेळ कोणकोणते आहेत, त्यानंतर प्रमुख कृषी उत्पादने, प्रमुख प्राणीज उत्पादने, त्यावर माहिती विचारली जाते. त्यानंतर विविध खनिज उत्पादने, मग त्यातले पहिल्या 3 क्रमांकाचे देश, तर आपल्याला निदान पहिल्या क्रमांकाचा देश तरी पाहिजे. उदाहरणार्थ चांदीचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या देशात होतं, अब्रकाचं कोणत्या देशात होतं, या प्रकारची माहिती. त्यानंतर प्रमुख उद्योगधंदे, प्रमुख औद्योगिक शहरे, जगातील प्रमुख जमाती, भारतातील, महाराष्ट्रातील आणि
जगातील प्रमुख जमाती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जगातील प्रसिद्ध लोहमार्ग, ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग असेल या प्रकारची माहिती, नदीकाठची प्रमुख शहरे या प्रकारची माहिती देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रमुख देशांच्या वृत्तसंस्था, काही देशांची प्रमुख वृत्तपत्रे, काही देशांची नवी नावे, काही शहरांची नवी व जुनी नावे, जगातील काही प्रसिद्ध संबोधने, जगातील सर्वात पहिले, ही माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आहे सामान्य विज्ञानाचा. यामध्ये मानवी शरीराची माहिती देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता टेबल, या प्रकारची माहिती. त्यानंतर दाताचे प्रकार, मानवी शरीर, हाडे आणि स्नायू, मानवी शरीर महत्वाची संप्रेरके ज्याला हार्मोन्स आपण म्हणतो, पोलीस भरतीमध्ये यावरही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर मानवी शरीर महत्वाची विक्रिया, आपल्या शरीरातले विविध एन्झाईम्स म्हणजेच विकर कोणते कार्य करतात ते, या प्रकारची माहिती देखील आपल्याला विचारली जाते. मग मानवाचा जो आहार आहे त्यामध्ये पोषक पदार्थ, कार्बोहायड्रेट्स असतील, कर्बोदके, प्रथिने या प्रकारची माहिती विचारली जाते. जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स यावर माहिती विचारली जाते. त्याची कमतरता, कमतरतेमुळे होणारे रोग, विटॅमिन्स कशातून मिळतात या प्रकारची माहिती, विविध रोग व त्याच्याशी संबंधित अवयव याची माहिती विचारली जाते. म्हणजे ग्लायकोमा असेल, डायबिटीस असेल, तो कशाशी संबंधित आहे, डोळ्याचे विविध आजार आहेत, मोतीबिंदू असेल, काचबिंदू आहे, तर मग अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात त्यावर. किंवा कावीळ कशाशी संबंधित आहे या प्रकारचे प्रश्न. त्यानंतर उच्च रक्तदाबासंबंधीची माहिती, सामान्य संदूषके म्हणजे विविध खाद्यपदार्थ दूषित करण्यासाठी काय वापरलं जातं ते विचारलं जातं. त्यानंतर आधुनिक वैद्यकीय चिकित्सा पद्धती यावरही आता प्रश्न विचारला जातो. म्हणजे MRI असेल, एक्स-रे असेल या प्रकारची माहिती विचारली जाते. त्यानंतर कोविड-19 वरील लशी यावर माहिती विचारली जाऊ शकते, त्यामुळे आपल्याला ते माहित असणं गरजेचं आहे. महत्वाचे शोध व संशोधक, महत्वाच्या विषय शाखा म्हणजे यामध्ये अकॉस्टिक्स मध्ये कशाचा अभ्यास केला जातो या प्रकारची माहिती. विविध शास्त्रीय उपकरणे, ध्वनीच्या तीव्रतेची पातळी, सामान्य भौतिक एकके, महत्वाची एकके, इतर महत्वाच्या राशी आणि एकके यावरही माहिती विचारली जाते. विविध एककांचे परिवर्तन कसे केले जाते यावर प्रश्न विचारला जातो. सामान्य ज्ञानाच्या दृष्टीने जरी तो प्रश्न असला तरी आपल्याला गणितात विचारला जातो. नंतर दशमान परिमाणे यावरही प्रश्न विचारला जातो. त्यानंतर पदार्थांचे वर्गीकरण, प्रमुख रासायनिक मूलद्रव्ये, प्रमुख धातू व धातुके, काही पदार्थांचे द्रवणांक व उत्कलनांक, काही गोठण मिश्रणांचे तापमान, काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता, महत्वाची किरणोत्सारी समस्थानिके व वापर म्हणजे आयसोटोप्स, महत्वाची संयुगे, त्यांचे रासायनिक नाव व रेणुसूत्र, महत्वाची उत्प्रेरके म्हणजेच कॅटलिस्ट, महत्वाची संमिश्रे, प्रमुख वायुरूप इंधने, महत्वाचे रासायनिक दर्शक म्हणजेच केमिकल इंडिकेटर्स, काचेचे प्रकार, रंगीत काच, त्यांचे कंपोजिशन म्हणजेच घटना. त्यानंतर मग जीवशास्त्रासंबंधीची माहिती, वनस्पतींचे वर्गीकरण, आवृत्तबीजी वनस्पतींचे वर्गीकरण, द्विदल वनस्पती, 2 बीजपत्र असणाऱ्या वनस्पती, प्राण्यांचे वर्गीकरण आणि काही सजीव आणि त्यांच्या गुणसूत्रांची संख्या याचा विचार करणं देखील आपल्याला या परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यानंतर सस्तन प्राणी व त्यांच्या दातांची संख्या, बहुचर्चित संगणक विषाणू, अलीकडेच जो संगणक विषाणू चर्चेत असतो त्यावर माहिती विचारली जाते. संगणकीय स्मृती एकके म्हणजे मेमरी, GB, MB, त्यांचं परिवर्तन यावर विचारली जाते. विविध संगणकीय भाषा, निरनिराळ्या लोकांसाठी आवश्यक ऊर्जा काय असते या ठिकाणी हा टेबल तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारची माहिती विचारली जाऊ शकते. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे सामान्य भूगोलाचा आणि खगोलशास्त्राचा. यावरही प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. सूर्यकुल, महत्वाच्या टिपा, यामध्ये सूर्यकुलासंदर्भातली माहिती आपल्याला पाहिजे की सर्वात मोठा ग्रह, सर्वात छोटा ग्रह या प्रकारची माहिती. त्यानंतर आपली पृथ्वी, त्या पृथ्वी संदर्भातली माहिती, पृथ्वीचे अंतरंग कशा प्रकारचे आहे, पृथ्वीचा उपग्रह चंद्र त्याच्या संदर्भातली माहिती, चंद्र रोज किती मिनिटे उशिरा उगवतो या प्रकारची. त्यानंतर ग्रहण कधी होते, चंद्रग्रहण कधी होते, सूर्यग्रहण कधी होते, त्यावेळची स्थिती कशी असते, अशा प्रकारे. पृथ्वीवरील सर्वात मोठा दिवस व रात्र कधी असते. त्यानंतर वातावरणाचे जे घटक आहेत त्यावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर वातावरणाच्या संरचनेवरही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर वाऱ्याचे प्रकार, त्याचबरोबर ग्रहीय वारे याबाबतही आपल्याला माहिती विचारली जाते. त्यानंतर विविध स्थानिक वारे जे असतात त्या संदर्भातली माहिती विचारली जाते. समुद्र जलाची क्षारता, लवणता म्हणजे काय आणि त्या संबंधीची सांख्यिकी देखील विचारली जाते. सागर तळाची संरचना, भौगोलिक शोध व संशोधक यावरही माहिती विचारली जाते आपल्याला. तर अशा प्रकारे सामान्य ज्ञानामध्ये विविध घटकांचा समावेश होतो, पण त्यामुळे घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. उलट आपल्या अभ्यासाला यामुळे दिशाच मिळणार आहे.
त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था आणि कृषी विशेष यावरही माहिती विचारली जाते। मग अर्थसंकल्प केंद्रीय असेल आताचा 24-25चा, त्यानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 24-25चा, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे आता अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झालेले आहेत, हे आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर मग विविध निर्देशांक वगैरे ते आपण पुढे पाहूया। मग बँकिंग व्यवस्था भारतातली, रुपयाचे अवमूल्यन, वित्त आयोगावर प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत। त्यानंतर आर्थिक नियोजन म्हणजे पंचवार्षिक योजना ज्या होऊन गेलेल्या आहेत त्या संदर्भातली माहिती, त्यांची वैशिष्ट्ये विचारली जातात। आणि मग नीती आयोगासंबंधी देखील माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते। नीती आयोगापूर्वी नियोजन आयोग अस्तित्वात होता, त्याची माहिती विचारली जाऊ शकते। भारतातील कृषी हंगाम आणि विविध कृषी उत्पादने, पहिल्या 3 क्रमांकाची राज्ये या संदर्भातली देखील माहिती आपल्याला यापूर्वी विचारली आहे, यानंतरही विचारली जाऊ शकते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। त्यानंतर विविध पिकांच्या उत्पादना संदर्भातली माहिती, किमान आधारभूत किमती जर चर्चेत असलं तर आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मग केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना, अभियान, प्रकल्प यावर हमखास प्रश्न विचारला जातो आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने। त्यामुळे केंद्र शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आणि त्यातल्या त्यात ज्या चर्चेत आहेत, ज्याचा गाजावाजा जास्त होत आहे, त्या योजना करणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे। त्यानंतर मग चालू घडामोडीचा भाग येतो, त्यामध्ये आपल्याला पुरस्कार व सन्मान, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय या सर्वांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। पद्म पुरस्कार, नोबेल असतील, रामन मॅग्सेसे, बुकर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, बुकर पुरस्काराचे मूळ भारतीय वंशाचे मानकरी या संदर्भातली माहिती देखील परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला गरजेची आहे। त्यानंतर मग अनेक पुरस्कार आहेत, या ठिकाणी काही नावं आहेत आपल्याला पाहण्यासाठी। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार यंदा अशोक सराफ यांना मिळाला। गानसम्राज्ञी लता कोणाला मिळालेला आहे तर तो सुरेश वाडकर यांना मिळाला। ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, अशा प्रकारे विविध पुरस्कार आपल्याला विचारले जातात, त्यांचं स्वरूप विचारलं जातं, पुरस्कार कोण देतं आणि कोणाला मिळालं आणि पहिले मानकरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा विविध पुरस्कारांची नावे आहेत। व्ही शांताराम जीवन गौरव विशेष योगदान पुरस्कार, हे सर्व महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार आहेत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार टिळक स्मारक ट्रस्ट तर्फे दिला जातो। त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, मग मराठी भाषेसाठीचे साहित्य अकादमी पुरस्कार त्यावर विचारला जाऊ शकतो प्रश्न। साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार यावरही प्रश्न विचारला जातो। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, हे विविध पुरस्कार या ठिकाणी त्यांची नावे दिलेली आहेत। यामधले लेटेस्ट पुरस्कार आपल्याला अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे। मग चित्रपट विषयक फिल्मफेअर असेल, ऑस्कर असेल, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असतील, त्यानंतर आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा असतील, मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड, अशा प्रकारे विविध पुरस्कारांचा अभ्यास करणं आपल्याला या परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे। त्या पुरस्कारांचं स्वरूप देखील अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही पहा की क्रीडा क्षेत्राचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। मग क्रीडा क्षेत्रामधील विविध बॅडमिंटन स्पर्धा असतील, म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व स्पर्धांचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे। त्याचबरोबर रणजी क्रिकेट असेल, त्या संबंधी प्रश्न आलेले आहेत। महाराष्ट्र केसरी स्पर्धा असेल, याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतरचा पार्ट येतो आंतरराष्ट्रीय संस्था व संघटना, हा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे। विशेषतः जी संस्था संघटना चर्चेत असते परीक्षेच्या काळामध्ये आपल्या अभ्यासाच्या दरम्यान, त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे। त्यानंतर युनो असेल, म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुख संलग्न संस्था, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था जसे ब्रिक्स असेल, मग ब्रिक्स मध्ये आता कोणता बदल झाला, आपल्या चॅनलवर सर्व व्हिडिओ आहेत, तुम्ही ते पाहू शकता। त्यानंतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना, मग आता या ठिकाणी युक्रेन रशिया युद्ध आहे, त्याला नाटोचा संदर्भ आहे, मग नाटो संदर्भातली माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। या प्रकारे तो अभ्यास करणं गरजेचं आहे, खूप अवघड नाहीये ते। त्यानंतरचा पार्ट आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, बैठका व संमेलने, मग ब्रिक्स परिषद आहे, G20 परिषद भारतात झाली, त्या संदर्भातली माहिती आपल्याला विचारली जाते, आपण तो अभ्यास करणं गरजेचं आहे। खूप अवघड गोष्ट नाहीये ती। शांघाय सहकार्य शिखर परिषद, त्यामध्ये घडलेले अलीकडील बदल, नवीन सामील झालेले सदस्य राष्ट्रे, नाम शिखर परिषद, राष्ट्रकुल परिषद, व्यापार संघटनेची माहिती, त्याचबरोबर सांस्कृतिक जे संमेलने होतात, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेल यंदाचं, त्यानंतर मग संत साहित्य संमेलन, व्यसनमुक्ती संमेलन, त्याचबरोबर प्रवासी भारतीय दिवस, प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, भारतीय विज्ञान परिषद, या संदर्भातील माहिती देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे, विचारली जाऊ शकते। त्यानंतर अलीकडील काळात हवामानाला महत्त्व असल्यामुळे हवामान बदल परिषद, आता ही COP27 आता COP28 झाली, त्याची माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे। त्यानंतर विविध अहवाल व निर्देशांक, याची माहिती गरजेचं आहे। मग त्या निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर कोण आहे, भारताचा क्रमांक कितवा आहे, त्याचबरोबर तो निर्देशांक काढण्यासाठी कोणकोणते निकष वापरण्यात आले, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे शेजारी राष्ट्र आहेत, मग पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका असतील,
तर त्यांची स्थिती भारताच्या संदर्भात कशी आहे या संदर्भातली माहिती आपल्याला गरजेची आहे. पोलीस भरतीला विचारली जाऊ शकते, त्याचबरोबर आयोगाच्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला ही माहिती विचारली जाऊ शकते. त्यानंतर आता या ठिकाणी पहा महत्वाच्या समित्या, ज्या समित्या चर्चेत असतात परीक्षेच्या काळात, त्यावर माहिती विचारली जाते, त्यांचे विषय विचारले जातात आणि त्यांचे अध्यक्ष विचारले जातात. त्यानंतर मग या ठिकाणी महत्वाचे दिवस, वर्ष, दशके आणि सप्ताह म्हणजेच दिनविशेष त्याचबरोबर वर्षविशेष या संदर्भातली माहिती विचारली जाते. म्हणजेच ते राज्यस्तरीय असतील, संयुक्त राष्ट्राद्वारे घोषित केलेले असतील किंवा आपल्या भारत सरकारने घोषित केलेले असतील. म्हणजे राष्ट्रीय दिवस, राज्यस्तरीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. या ठिकाणी आणखी राष्ट्रीय सप्ताह, पंधरवाडा हेही विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर प्रसिद्ध व्यक्ती, त्यांची संबोधने म्हणजे भारताचे लोह पुरुष या प्रकारची माहिती, उपनाम, पदव्या या संदर्भातली माहिती विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर नवीन पुस्तके, चर्चेत असणारी पुस्तके, त्याचबरोबर विविध साहित्यकृती म्हणजे प्राचीन साहित्यकृती, मध्ययुगीन व अर्वाचीन साहित्यकृती यावरही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चर्चेत असणारी लघुरूपे किंवा संज्ञा म्हणजे 5G जसं आपण म्हणतो, ATM म्हणतो, GPRS म्हणतो या प्रकारच्या गोष्टी, ChatGPT यावरही विचारलं जाऊ शकतं त्याचा लॉंग फॉर्म काय येतो. आणि मग शेवटचा महत्वाचा भाग येतो विविध उच्च पदस्थ, मग राष्ट्रीय पातळीवरील, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय उच्च पदस्थांवर माहिती विचारली जाऊ शकते. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा भाग आहे ते म्हणजे मंत्रिमंडळ. आता आपली परीक्षा लोकसभेच्या निवडणुकानंतर होणार आहे, म्हणजे नवीन मंत्री असतील त्यावेळेस तर त्यांची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. अशा वेळेस महिला मंत्री कोण आहेत, महाराष्ट्रातल्या महिला मंत्री कोण आहेत आणि महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे विविध खात्यांचे मंत्री कोण आहेत त्यांचा अभ्यास करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. त्याबरोबरच मग भारताच्या पंतप्रधानाबरोबरच गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री यांची विशेष करून माहिती घेणं आपल्याला या परीक्षेच्या दृष्टीनं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल नॉलेज या पोलीस भरतीसाठी असणाऱ्या अभ्यासक्रमात किती आणि कोणकोणत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल याचा एक ढोबळमानाने आढावा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला वाटतं की खूप मोठी व्याप्ती आहे, परंतु आपण विशिष्ट घटकाचा अभ्यास करत गेलो, उदाहरणार्थ भारतीय राज्यघटना घेतली आणि त्याचा आपण सखोल अभ्यास केला, एक 8, 10, 15 दिवस जरी आपण त्याचा अभ्यास करत गेलो सातत्याने, तर आपल्याला तो विषय अवगत होतो आणि नंतर पुढचे आणि मागचे संदर्भ आपल्या एकदा लक्षात आले की मग पर्यायावरून उत्तर देणं फारसं अवघड जात नाही. तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या अभ्यासाला, जनरल नॉलेजच्या अभ्यासाला दिशा देण्यास उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या विषयावर लेक्चर्स हवे आहेत हे जर आपण कमेंटमध्ये सांगितलं तर नक्कीच त्या विषयावर आपण शक्य तितके चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जी तुम्ही माहिती पाहिली ती अनुक्रमणिका आहे आपल्या या पुस्तकाची, जे तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. हे पुस्तक तुम्ही kesagar.com किंवा kesagar.online.com वर, Amazonवरही ते अवेलेबल आहे, पण kesagar.online.com वर तुम्हाला अधिकाधिक डिस्काउंट त्या ठिकाणी मिळेल. तुम्हाला त्याची अनुक्रमणिका पाहायची असेल तर तुम्ही आपलं विनायक गाड स्टडी हे टेलिग्राम चॅनल आहे किंवा केसागर पब्लिकेशनचं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर जाऊन तुम्ही ती पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या विनायक गाड स्टडी ॲपवर देखील ही अनुक्रमणिका त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही तिथेही ती पाहू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास आपण गांभीर्यपूर्वक केला तरच आपल्याला यश मिळू शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरल्यानंतर तुम्ही टेन्शन न घेता अभ्यास करत राहिला तर यश 100% आपल्याला मिळेल. धन्यवाद.